नमस्कार मित्रांनो, पराग खानविलकर यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एक तुमचं स्वागत करतो. असं मी तुम्हाला मगाच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आता आम्ही आमच्या भामरात दर्शनाला जात आहोत देवाच्या. ही भामराची वाट आहे, तुम्ही बघू शकता कॅमेऱ्याच्या माध्यमातून. माझ्याबरोबर माझे सहकारी दिनेश आडशी नेहमीप्रमाणे जे असतात ते दिनेश आडशी आहेत, मनोहर मांडवकर आहेत, आमचे धाकटे युवराज परेश खानविलकर आहेत. त्याच्याबरोबर आमच्याबरोबर नेहमी जे असतात अनिल पाष्टे, आमचे सहकारी, आमचे गावचे आधारस्तंभ मनोहर आकटे. बघू शकता तुम्ही वाट. अतिशय निसर्गरम्य असा सभोवतालचा परिसर आणि शंकराचं जागृत देवस्थान, आम्ही ज्याला बांबर असं म्हणतो, तिथे आम्ही आता दरवर्षी जेव्हा पण आमची गावची व्हिजिट होते तेव्हा पण आम्ही देवाच्या दर्शनाला जरूर जातो. तसं काल आम्ही कुणकेश्वर मंदिरात गेलो होतो आणि आज आमच्या खानविलकरांच्या अगदी जागृत देवस्थान ज्याला बांबर म्हणतात तिकडे आम्ही आता जात आहोत. सभोवताली बघू शकता किती झाडी किती गर्द झाडी आहेत आणि या झाडांच्या वेख्यात असा हा परिसर आहे पूर्ण. मित्रांनो बघा किती वाट. पक्ष्यांचा किलबिलाटामध्ये आपण चाललो आहोत. अतिशय शांत असं वातावरण. उघडा तुम्ही काढणार तर कोण काढणार आमच्यामध्ये पण बोलवलं लग्नामध्ये बोलवलं. बरं पहिला पण फोटो आहे माझ्याकडे व्हिडिओ. तू काढ ना त्याला. मी दिले मंदिराला 10,000. कुठे या मंदिराला सबूत दाखव. दिले ट्रान्झॅक्शन आहे माझ्याकडे.
फुटलास हळद कुंकू ना काय हात आधी मी बत्ती लाव नंतर मग सर्व हळद कुंकू ना पहिला हात कुंकू अरे पहिलं पिंजर बत्ती लाव नको काय बत्ती लाव नंतर मग हळद पिंजर लाव देवाला हळद पिंजर दिली कुठे तिथंच आहे ते सर्व ठेवलं आणि आता नंतरची पिशवी कुठे हळद पिंजरची ती काय ती बघ काटेड्यावर पानं आहेत त्याच्यात हळद पिंजर आहेत ना आता दुकानाला घेतली ना शूटिंग चालू आहे ना चालेल चालेल एकदम पूर्ण मोठं करून माझ्याकडे कट करून परत चालू करू त्याला गावात आहे ब्लॉक कसं जमत नाही ना केशवान महाधावायन महा हे गाणी जाऊ म्हणे लावतोय थांब ना त्याला केशवान हा ते ना ते कसलं लावतात ते? भस्म गंध गंध असे असे लावतात 3 बोट ना ते तो भस्म तो ते पांढरा ना हा तो भस्म नाही नाही गंध ते नव्हे गणगोळी. गणगोळी नाही, तू आता ह्याच्यात कर बॉटली कर त्याला तर काय वाटी वगैरे बघ प्लेट वगैरे अशी कर. ही घंटी कशाला आणते ती देवाला वाहिलेली कोणीतरी ती तिथंच होती जायला मला पुन्हा खेळता जायचं 3 तारखेला जवळच आहे. प्लॅस्टर करावं लागेल बिना बिना बस ना लाल कलर भेटतो ना विचार करतो एकदा कलर मारायचा मंदिराला भेटू रेडीमेड करून रेडीमेड कलर भेटतो भेटून चिरायला हा, मग आपण मारू शकतो आपण स्वतः मारू शकतो काय रेडीमेड भेटतो एकदा मी आणतो हे त्याला 2 काढतात आहे. हा म्हणजे मस्त वाटतं ना मंदिराला कलर बिलर एकच का हा एक मोठा एक छोटा बोला काय विचार काय ना तान्या बोल ना हा बोला फोटो पण काढायचा मध्ये मध्ये. असं घेतो ए, फोटो पण काढायचा. थोडं नाही काय नाही होतं एवढं घेतो नमस्कार मित्रांनो, पराग खानोलकर यूट्यूब ब्लॉगमध्ये परत तुमचं एकदा स्वागत करतो. आता आपली देवाची पूजा झालेली आहे. आम्ही भांबरात आमच्या शंकराचं जे जागृत देवस्थान आहे तिकडे आलेलो आहे. दरवर्षी आम्ही ते जेव्हा जेव्हा गावी येतो तेव्हा देवाच्या दर्शनाला सोमवारी अवश्य येतो. त्याप्रमाणे आम्ही ते आलेलो आहोत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकता इथे देवाची पूजा झालेली आहे. माझ्यावर माझे सहकारी देखील इथे उपस्थित आहेत. परेश खानविलकर आहेत, अनिल पाष्टे आहेत, आमचे गावचे आधारस्तंभ मनोहर आपटे आहेत, मनोहर मांडवकर आहेत आणि इथले जाणते, ज्याला आपण जाणते म्हणतो, देवाच्या जाणता राजा नाही म्हणू शकत आपण त्याला, जाणते व्यक्तिमत्व इथले म्हणजे गावच्या पूजापाठ किंवा सर्व समारंभात ज्यांना अवश्य बोलावलं होतं कारण ते गावचे जाणते आहेत असे दिनेश हडशी इथे अवेलेबल उपस्थित आहेत. आपण आता दिनेश हडशी यांच्याकडनं या गावच्या महात्म्याविषयी जाणून घेऊ, या मंदिराच्या महात्म्याविषयी. दिनेश हडशी, या मंदिराच्या जरा महात्म्याविषयी प्रेक्षकांना आमच्या तुम्ही सांगू शकता का? कसं इथलं देवस्थान आहे, काय आहे आणि इथला देव नवसाला पावतो ही प्रख्यात खाती आहेत, तर त्या ख्यातीविषयी थोडंसं तुम्ही 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन पर सांगा. आणि मला एवढं काही माहिती नाही पण ऐकून पण माहिती आहे की हे जे मंदिर आहे हे जागरूक देवस्थान असं म्हटलं जातं. पूर्वी परंपरापासून इथे मोठी पूजा व्हायची, लोक भरपूर यायची, जेवण वगैरे व्हायचं. त्याच्यामुळे वयस्कर लोकांकडून मला ऐकायला मिळालंय आणि खूप चांगलं देवस्थान आहे. काही काही लोकांना अनुभव आला, त्या अनुभवाच्या जोरावरती लोकांनी मंदिर व्यवस्था केली कारण त्यांना खूप आल्याचा अशी गोष्ट आहे. खूप मोठे कार्यक्रम व्हायचे. आता सर्व लोक मुंबईला गेली तरी इकडे या मंदिरला भेट दिल्याशिवाय राहत नाही.
म्हणजे हां, बोला. आणि खूप मस्त मजा येते. गावी आल्यावर आपण बघतोय हे मंदिरात आम्ही आल्याशिवाय एक दिवस असा होत नाही. गावाला आलो की आम्ही मंदिरात पहिल्यांदा येतो. म्हणजे अतिशय जागृत देवस्थान आहे. असं देवस्थान आहे. अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे आणि जो इथे नवस फेक गेला जातो तो तो पूर्ण होतो याची प्रचिती अनेक लोकांना आलेली आहे. जसं दिनेश अडशे, आपल्याला काही याबद्दल प्रचिती आली आहे का? तुम्ही असा काही नवस केला होता आणि तो फेडला? मला तर त्या मी 10वीला होतो. मी स्वतः एकटाच नवस बोललो होतो की मी काही देईन, पण मी नारळ बोललो होतो. मी जसा 10वी, मला गॅरंटी पण नव्हती की मी 10वी पास होईल, पण मी 10वी पास झालो आणि मी एकटा नारळ देऊन गेलो होतो. मला खूप अनुभव आला देवाचा. मी म्हणणं आहे की ते 10वीला होते आणि अभ्यासात ते अतिशय कमजोर होते, पण देवाला तरी नारळ ठेवला त्यामुळे ते पास झाले. पण तुम्ही याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. मी प्रत्येकाला प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही अभ्यास करत राहा. तुम्हाला पाठबळ देण्याचं काम देव करेल, तुमची उत्तर लिहायला देव येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पाठबळ देव तुम्हाला पूर्ण देईल आणि तुम्ही त्यात यशस्वी नक्की व्हाल. आज दिनेश अडशी आज विचारी कुरिअरमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतात. त्याचा पण त्यांना अनुभव आहे. नोकरी धंद्याने आपण जेव्हा जातो, मुंबईची चाकरमानी नोकरीने मुंबईत असतात, तेव्हा प्रत्येक वेळेला देवाची आठवण तिकडे येतातच आणि इथे ते गारणं भेटल्याशिवाय, देवाची भेट घेतल्याशिवाय जात नाही. बरोबर ना? हो. आणि देवाचा म्हणजे आपल्याला एक अनुभव आहे ना. त्याच्यावर इथे अनेक लोक आहेत, त्यांचा पण काही अनुभव आपण इथे विचारू. तसेच माझ्यावर माझे सहकारी अनिल पाष्टे, आपण देखील इकडे जेव्हा येतात तेव्हा इकडे मंदिरात येतातच ना? भेट देऊन जातो आम्ही. बरं वाटतं, जरा शांत वाटतं. हां, म्हणजे मन प्रफुल्लित होतं, शांत होतं. मनामध्ये त्यांचं स्मरण वगैरे करतो. अच्छा देवाचं, शंकराचं नाव घेतो वगैरे. अच्छा. बरं वाटतं आल्यावर. म्हणजे आल्यावर तुमचं मन अगदी शांत होतं, मन प्रसन्न होतं. ते मुंबईला दगदगीचं वातावरण आहे, देवाचं आम्हीच नामस्मरण करत असतो. आपल्याबरोबर मनोहर मांडवकर सुद्धा आले, त्यांचं देखील आपण इथे मत जाणणार आहोत. मनोहर मांडवकर, आपण सुद्धा दरवर्षी इकडे येता, प्रत्येक वेळेला जेव्हा गावी येता पहिले तुम्ही बॅग ठेवली की देवाच्या दर्शनाला येता. तर काय अनुभव आहे तुमचा? कसा अनुभव आहे? काय अनुभव? त्या अनुभवाचे थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा प्रेक्षकांना आमच्या युट्यूबच्या. नाही तसं काय म्हणजे अनुभव चांगला आहे, पण मी काय बोलणार जास्त. मला जेवढा अनुभव आहे तेवढा मी हे केलेला आहे. मला इथं दर्शन भेटलेलं आहे स्वतःहून. अनुभव एकदम म्हणजे दांडगा पडलाय. नाही, तुम्हाला कामधंद्यात प्रचिती आली असेल किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रचिती आली असेल, त्याचा थोडंसं माझ्या जास्तीत जास्त हे आले आहे त्याच्यात. म्हणजे सुख, समाधान, ऐश्वर सगळं तुम्हाला इथे सगळं लाभलेलं आहे. सगळं लाभलंय. तर मित्रांनो, बघू शकता, तुम्हाला बऱ्याच जणांनी इथं अनुभव सांगितलेला आहे. आम्ही इथे गारणं सुद्धा घातलेलं आहे. त्याचबरोबर मनोहर आकटे सुद्धा आहेत. मनोहर आकटे साहेब, तुम्ही पहिल्यांदा मंदिरात आलात ना आज तुम्ही इथे? मी पहिल्या टाइम मंदिर आलोय. कसं वाटलं तुमचं? मन अगदी प्रसन्न प्रसन्न झालं आणि तुम्हाला अगदी आनंद वाटतोय अगदी? आता बघूया. अच्छा बघा. प्रचिती आली आप्पाला पण, आप्पा पण हां, आप्पांना सुद्धा त्यांनी सुद्धा काही गारणं मनात घातलं असेल, ती प्रचिती आल्यावर ते नक्की दरवर्षी पण येतील. गाराणं बीज दिल्या सांगा ना. त्याचप्रमाणे माझे छोटे बंधू जे केले त्यांचं पण आपण गारणं घातलेलं आहे, लग्न उद्या वगैरे, आणि ते आज फर्स्ट टाइम मंदिरात आलेत. त्यांची सुद्धा प्रचिती काय, त्याचं मत आपण मांडतो. त्यांचं मत घेऊ. पहिल्यांदा काही आम्ही मंदिरात नाही आलोय, आम्ही आलोय अनेक वेळा. अच्छा. आणि खानविलकर घराण्याचं मंदिर स्थापन केलं होतं तेव्हा. तर तेव्हा म्हणजे आणि भरपूर म्हणजे काय नवसाला पावणारा देव पण आहे आपला. आणि तसं बोललं तर 1901 आणि आपण ही परंपरा आता यापुढे पण राबवली पाहिजे, प्रत्येकाने येऊन असं. प्रसिद्धी 19 मंदिर खूप जुनं आहे, पण 1917 मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. हो. अजून तुम्हाला काही बोलायचं आहे का परीजी? अजून मला वाटतं की या मंदिराची सुधारणा केली पाहिजे. खानविलकर घराण्यांचं ते मंदिर आहे, तर आपल्या भावकीने सुधारणा केली पाहिजे. आणि आम्ही पण प्रयत्न करू याच्यापुढे. आम्ही दोघं, पराग खानविलकर, परेश खानविलकर, याच्यापुढे आम्ही पण प्रयत्न करू की बाबा भावकीला समजावून हे मंदिर एकदम व्यवस्थित करू. त्या कारणाने लोकांना दर्शन पण होईल मस्तपैकी. असं म्हणजे काहीतरी करू आम्ही मंदिरासाठी, असं आम्ही आश्वासन देतो तुम्हाला. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही मंदिराचा अनुभव घेतला का? थोडंसं मी यूट्यूब ब्लॉग इथे पूर्ण करतो आणि नवीन यूट्यूब ब्लॉगसह तुम्हाला परत तुमच्या भेटीला येतो. जय शिवराय, हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, हा मंदिराच्या सभोवतालचा परिसर आहे. आताच पूजा झाली, आता आम्ही परतीच्या वाटेला जात आहोत. खूप मन प्रसन्न झालं, अतिशय बरं वाटलं, समाधान वाटलं देवाचं दर्शन करून. बघू शकता आजूबाजूला. कोणत्याही परिस्थितीत बायकोला इथं आणून
पाया पडायचे तू जे नंतर दिनेश अडशी तुमच्याशी थोडंसं मला बोलायचं आहे. तुम्ही इकडचे जाणते आहात. या झाडांना आज किती वर्ष झाली असतील? एवढी जुनी झाडं आहेत, अक्षरशः झाडाच्या पारंब्या बघू शकतो तुम्ही, किती मोठमोठ्या पारंब्या आहेत. मिनिमम ह्या झाडांना 50 वर्ष तरी झाली असतील, अच्छा. खूप वर्षी. पण ह्या जर सुकलेली लाकडं असतील किंवा इतर काही असेल, कोण माणूस हात लावू शकत नाही या झाडांना. तुटलेली लाकडं, सुकी लाकडं जाळायला कोणी तोडू शकत नाही, कारण 50 वर्ष जुनी आहेत आणि ही देवाचा खूप जागृत आहे. त्यामुळे ह्या कोणत्याही प्रॉपर्टीला कोणी हात लावणार नाही. बरोबर. दिनेश यांचं म्हणणं आहे की ही जी सभोवतालची झाडं दिसतात त्यांना कोणी हात लावू शकत नाही, कारण जागृत देवस्थान आहे. बघू शकता तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुंदर चित्रीकरण होत आहे. दिनेश अडशी, हा वाहता झरा होता का पहिले? हो, एकदम जोरात पाणी होतं. म्हणजे परत इथे ना. आपल्या जेव्हा पूजा वगैरे व्हायच्या तेव्हा आपण इथनाच पाणी वगैरे न्यायचो ना दिनेश अडशी? हा, बरोबर बरोबर. ए म्हणे ना. तर बघा किती सुंदर वातावरण आहे, किती शांत, अगदी मन प्रफुल्लित करणारं वातावरण आहे. चहू बाजूला झाडांची वस्ती आहे, झाडांची गर्दी आहे. ही मगाशी तुम्हाला सांगितली ही नदी आहे. तर सध्या पाऊस नसल्यामुळे ते पाणी कमी आहे, नाहीतर वाहता झरा आहे. गाडी पहिली आहे, आता नाही. अरे झाडं बिडं झाले ते म्हणे ना. ट्रॅक्टर येतो, ही गाडी नाही. ट्रॅक्टर येतो. याला टायर मध्ये लाकूड घुसायचं. तर बघा किती सुंदर वातावरण आहे, किती शांत, अगदी मन प्रफुल्लित करणारं वातावरण आहे. चहू बाजूला झाडांची वस्ती आहे, झाडांची गर्दी आहे. ही मगाशी तुम्हाला सांगितली ही नदी आहे. तर सध्या पाऊस नसल्यामुळे ते पाणी कमी आहे, नाहीतर वाहता झरा आहे. गाडी पहिली आहे, आता नाही. अरे झाडं बिडं झाले ते म्हणे ना. ट्रॅक्टर येतो, ही गाडी नाही. ट्रॅक्टर येतो. याला टायर मध्ये लाकूड घुसायचं. नमस्कार मित्रांनो, हा मंदिराच्या सभोवतालचा परिसर आहे. आताच पूजा झाली, आता आम्ही परतीच्या वाटेला जात आहोत. खूप मन प्रसन्न झालं, अतिशय बरं वाटलं, समाधान वाटलं देवाचं दर्शन करून. बघू शकता आजूबाजूला कोणत्याही परिस्थितीत बायकोला इथं आणून पाया पडायचे तू जे नंतर. दिनेश अडशी तुमच्याशी थोडंसं मला बोलायचं आहे. तुम्ही इकडचे जाणते आहात. या झाडांना आज किती वर्ष झाली असतील? एवढी जुनी झाडं आहेत, अक्षरशः झाडाच्या पारंब्या बघू शकतो तुम्ही, किती मोठमोठ्या पारंब्या आहेत. मिनिमम ह्या झाडांना 50 वर्ष तरी झाली असतील, अच्छा. खूप वर्षी. पण ह्या जर सुकलेली लाकडं असतील किंवा इतर काही असेल, कोण माणूस हात लावू शकत नाही या झाडांना. तुटलेली लाकडं, सुकी लाकडं जाळायला कोणी तोडू शकत नाही, कारण 50 वर्ष जुनी आहेत आणि ही देवाचा खूप जागृत आहे. त्यामुळे ह्या कोणत्याही प्रॉपर्टीला कोणी हात लावणार नाही. बरोबर. दिनेश यांचं म्हणणं आहे की ही जी सभोवतालची झाडं दिसतात त्यांना कोणी हात लावू शकत नाही, कारण जागृत देवस्थान आहे. बघू शकता तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुंदर चित्रीकरण होत आहे. दिनेश अडशी, हा वाहता झरा होता का पहिले? हो, एकदम जोरात पाणी होतं. म्हणजे परत इथे ना. आपल्या जेव्हा पूजा वगैरे व्हायच्या तेव्हा आपण इथनाच पाणी वगैरे न्यायचो ना दिनेश अडशी? हा, बरोबर बरोबर. म्हणे ना. नमस्कार मित्रांनो, पराग खानविलकर यूट्यूब ब्लॉगमध्ये परत तुमचं एकदा स्वागत करतो. आता आपली देवाची पूजा झालेली आहे. आम्ही बांबरात आमच्या शंकराचं जे जागृत देवस्थान आहे तिकडे आलेलो आहे. दरवर्षी आम्ही ते जेव्हा जेव्हा गावी येतो तेव्हा देवाच्या दर्शनाला सोमवारी अवश्य येतो. त्याप्रमाणे आम्ही ते आलेलो आहोत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकता इथे देवाची पूजा झालेली आहे. माझ्यावर माझे सहकारी देखील इथे उपस्थित आहेत. परेश खानविलकर आहेत, अनिल पाष्टे आहेत, आमचे गावचे आधारस्तंभ मनोहर आपटे आहेत, मनोहर मांडवकर आहेत आणि इथले जाणते, ज्याला आपण जाणते म्हणतो, देवाच्या जाणता राजा नाही म्हणू शकत आपण त्याला, जाणते व्यक्तिमत्व इथले, म्हणजे गावच्या पूजापाठ किंवा सर्व समारंभात ज्यांना अवश्य बोलावलं होतं, कारण ते गावचे जाणते आहेत, असे दिनेश अडशी इथे अवेलेबल उपस्थित आहेत. आपण आता दिनेश अडशी यांच्याकडनं या गावच्या महात्म्याविषयी जाणून घेऊया, मंदिराच्या महात्म्याविषयी.
दिनेश अडशी, या मंदिराच्या जरा महात्म्याविषयी प्रेक्षकांना आमच्या तुम्ही सांगू शकता का? कसं इथलं देवस्थान आहे, काय आहे, आणि इथला देव नवसाला पावतो ही प्रख्यात खाती आहेत, तर त्या ख्यातीविषयी थोडंसं तुम्ही 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन पर सांगा. आणि मला एवढं काही माहिती नाही, पण ऐकून पण माहिती आहे की हे जे मंदिर आहे हे जागरूक देवस्थान असं म्हटलं आहे. पूर्वी परंपरापासून इथे मोठी पूजा व्हायची, लोक भरपूर यायची, जेवण वगैरे व्हायचं. त्याच्यामुळे वयस्कर लोकांकडून मला ऐकायला मिळालंय आणि खूप चांगलं देवस्थान आहे. काही लोकांना अनुभव आला, त्या अनुभवाच्या जोरावरती लोकांनी मंदिर व्यवस्था केली, कारण त्यांना खूप आनंदाचा अशी गोष्ट आहे. खूप मोठे कार्यक्रम व्हायचे. आता सर्व लोक मुंबईला गेली तरी इकडे या मंदिरला भेट दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बोला. आणि खूप मस्त मजा येते. गावी आल्यावर आपण बघतोय हे मंदिरात आम्ही आल्याशिवाय एक दिवस असा होत नाही. गावाला आलो की आम्ही मंदिरात पहिल्यांदा येतो. म्हणजे अतिशय जागृत देवस्थान आहे. असं देवस्थान आहे. अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे. आणि जो इथे नवस फेक गेला जातो तो पूर्ण होतो याची प्रचिती अनेक लोकांना आलेली आहे. जसं दिनेश अडशी, आपल्याला काही याबद्दल प्रचिती आली आहे का? तुम्ही असा काही नवस केला होता आणि तो फेडला? मला मी 10वीला होतो. मी स्वतः एकटाच नवस बोललो होतो की मी काही देईन, पण मी नारळ बोललो होतो. मी जसा 10वी, मला गॅरंटी पण नव्हती की मी 10वी पास होईल, पण मी 10वी पास झालो आणि मी एकटा नारळ देऊन गेलो होतो. मला खूप अनुभव आला देवाचा. मी म्हणणं आहे की ते 10वीला होते आणि अभ्यासात ते अतिशय कमजोर होते, पण देवाला तरी नारळ ठेवला त्यामुळे ते पास झाले. पण तुम्ही याच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. मी प्रत्येकाला प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही अभ्यास करत राहा. तुम्हाला पाठबळ देण्याचं काम देव करेल, तुमची उत्तर लिहायला देव येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पाठबळ देव तुम्हाला पूर्ण देईल आणि तुम्ही त्यात यशस्वी नक्की व्हाल. आज दिनेश अडशी आज विचारी कुरिअरमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतात. त्याचा पण त्यांना अनुभव आहे. नोकरी धंद्याने आपण जेव्हा जातो, मुंबईची चाकरमानी नोकरीने मुंबईत असतात, तेव्हा प्रत्येक वेळेला देवाची आठवण तिकडे येतातच. आणि इथे ते गारणं भेटल्याशिवाय, देवाची भेट घेतल्याशिवाय जात नाही. बरोबर ना? हो. आणि देवाचा म्हणजे आपल्याला एक अनुभव आहे ना. त्याच्यावर इथे अनेक लोक आहेत, त्यांचा पण काही अनुभव आपण इथे विचारू. तसेच माझ्यावर माझे सहकारी अनिल पाष्टे, आपण देखील इकडे जेव्हा येतात तेव्हा इकडे मंदिरात येतातच ना? भेट देऊन जातो आम्ही. बरं वाटतं, जरा शांत वाटतं. हां, म्हणजे मन प्रफुल्लित होतं, शांत होतं. मनामध्ये त्यांचं स्मरण वगैरे करतो. अच्छा. देवाचं, शंकराचं नाव घेतो वगैरे. अच्छा. बरं वाटतं आल्यावर. म्हणजे आल्यावर तुमचं मन अगदी शांत होतं, मन प्रसन्न होतं. ते मुंबईला दगदगीचं वातावरण आहे, देवाचं आम्हीच नामस्मरण करत असतो. आपलं मनोहर मांडवकर सुद्धा आले, त्यांचं देखील आपण इथे मत जाणणार आहोत. मनोहर मांडवकर, आपण सुद्धा दरवर्षी इकडे येता, प्रत्येक वेळेला जेव्हा गावी येता पहिले तुम्ही बॅग ठेवली की देवाच्या दर्शनाला येता. तर काय अनुभव आहे तुमचा? कसा अनुभव आहे? काय अनुभव? त्या अनुभवाचे थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा प्रेक्षकांना आमच्या यूट्यूबच्या. नाही तसं काय म्हणजे अनुभव चांगला आहे, पण मी काय बोलणार जास्त. मला जेवढा अनुभव आहे तेवढा मी हे केलेला आहे. मला इथं दर्शन भेटलेलं आहे स्वतःहून. अनुभव एकदम म्हणजे दांडगा पडलाय. तुम्हाला कामधंद्यात प्रचिती आली असेल किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रचिती आली असेल, त्याचा माझ्या जास्तीत जास्त हे आले आहे त्याच्यात. म्हणजे सुख, समाधान, ऐश्वर सगळं तुम्हाला इथे सगळं लाभलेलं आहे. सगळं लाभलंय. तर मित्रांनो, बघू शकता, तुम्हाला बऱ्याच जणांनी इथं अनुभव सांगितलेला आहे. आम्ही इथे गारणं सुद्धा घातलेलं आहे. त्याचबरोबर मनोहर आकटे सुद्धा आहेत. ते मनोहर आकटे साहेब, तुम्ही पहिल्यांदा मंदिरात आलात ना? आज तुम्ही इथे मी पहिल्या टाइम मंदिर आलोय. कसं वाटलं? तुमचं मन अगदी प्रसन्न आलोय. झालं आणि तुम्हाला अगदी आनंद वाटतोय अगदी? आता बघूया. अच्छा. बघा, प्रचिती आली अप्पाला, पण अप्पा पण हां, अप्पा यांना सुद्धा त्यांनी सुद्धा काही गारणं मनात घातलं असेल, ती प्रचिती आल्यावर ते नक्की दरवर्षी पण येतील. लाडू मीच दिला सांगा ना. त्याचप्रमाणे माझे छोटे बंधू देखील आहेत, त्यांचं पण आपण गारणं घातलेलं आहे, लग्न उद्या वगैरे, आणि ते आज फर्स्ट टाइम मंदिरात आलेत. त्यांची सुद्धा प्रचिती काय, त्यांचं मत आपण मांडतो. त्यांचं मत पहिल्यांदा काही आम्ही मंदिरात नाही आलोय, आम्ही आलोय अनेक वेळा. अच्छा. आणि खानविलकर घराण्याचं मंदिर स्थापन केलं होतं तेव्हा. तर तेव्हा म्हणजे आणि भरपूर म्हणजे काय नवसाला पावणारा देव पण आहे आपला. आणि तसं बोललं तर 1901 आणि आपण ही परंपरा आता यापुढे पण राबवली पाहिजे प्रत्येकाने येऊन. असं मंदिर खूप जुनं आहे, पण 1997 मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. अजून तुम्हाला काही बोलायचं आहे का परिजी? अजून मला वाटतं की या मंदिराची सुधारणा केली पाहिजे. खानविलकर घराण्यांचं ते मंदिर आहे, तर आपल्या भावकीने सुधारणा केली पाहिजे. आणि आम्ही पण प्रयत्न करू याच्या पुढे. आम्ही दोघं, पराग खानविलकर, परेश खानविलकर, याच्या पुढे आम्ही पण प्रयत्न करू की बाबा भावकीला समजावून हे मंदिर एकदम व्यवस्थित करू. त्या कारणाने लोकांना दर्शन पण होईल मस्तपैकी. असं म्हणजे काहीतरी करू आम्ही मंदिरासाठी.
असं आम्ही आश्वासन देतो तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही मंदिराचा अनुभव घेतला का? थोडंसं मी यूट्यूब ब्लॉग इथे पूर्ण करतो आणि नवीन यूट्यूब ब्लॉगसह तुम्हाला परत तुमच्या भेटीला येतो. जय शिवराय, हर हर महादेव. तुम्ही